सुरुवात. हा, नमस्कार. आजच्या या मंगळवारच्या तिसऱ्या पर्वामध्ये सर्व सारस्वतांचं मी मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी विजय ढेंगे, आरती प्रभुणे आणि अनंत कुमार जोशी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शंखनादानी कार्यक्रमाची सुरुवात करावी. विजयराव. आरती ताई. अनंत कुमार. आज 3 सभासदांनी शंखनाद करून कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. पंचतत्वाचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या सात्विक अहमचे प्रतीक असलेल्या सुरेख अशा शंखनादांनी कार्यक्रमाची सुरुवात विजय डेंगे, आरती प्रभुने आणि अनंत कुमार जोशी यांनी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाची यापुढील सर्व सूत्रे मी रवींद्र खानोलकर सरांकडे देते. मध्यंतरी आपण जो बदल घडवलाय म्हणजे अपर्णाताई चिटणीसना आपण विनंती केली की त्यांनी पण याच्यात सहभागी व्हावं. त्यामुळे आपण सुरुवात अपर्णाताई चिटणीस यांच्याकडून करतोय. त्यामागोमाग डॉक्टर शोभताताई खटावकर असतील. अपर्णाताई चिटणीस आपण सुरुवात करू. विस्मृत गेलेली स्त्री. 1900 ते 1963 हा काल. मगध देश म्हणजे आजचा बिहार. मिथिला नगरीमध्ये वाचस्पती मिश्रा नावाचा एक प्रकांड पंडित होऊन गेला. त्याच्या आईने म्हणजेच वत्सलेने एकटीने खडतर परिस्थितीला तोंड देत हाल अपेष्टा करत या वाचस्पतीला लहानाचे मोठे केले. विवाहयोग्य झाल्यावर त्यांनी मुलाकडे लग्नाचा विषय काढला. त्यावेळेला वाचस्पती म्हणाला की वेदांत सूत्रावर किंवा ब्रह्मसूत्रावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिणं हेच माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय आहे. ही शास्त्र वचनं अत्यंत महत्वाची असून माझ्यासाठी त्याचे मोल फार महत्वाचे आहे. त्याच्यावर भाष्य लिहिणं असं मी मानतो. मी अनेकदा लेखनाच्या कामात गर्क झालो की मला पतीची अथवा पित्याची भूमिका निभावणं, कर्तव्य पार पाडणं मला जमणार नाही. त्या मुलीला तू नकार कळव. आईने मुलीच्या वडिलांना नकार कळवला. मुलीने वडिलांना विचारले, मला नकार कळवण्याचं कारण काय? वडिलांनी उत्तर देताच ती अंतर्मुख झाली. ती म्हणाली, मुलगी, आई बाबा मला हे लग्न मान्य आहे आणि यांच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. आणि ती लग्नाला तयार झाली. वाचस्पतींचा स्पष्ट वक्तेपणा, विनयशील वृत्ती आणि प्रामाणिकपणा तिला अतिशय आवडला होता. मुलीला सर्व अटी मान्य असल्याने विवाह संपन्न झाला. प्रथम आईंनी या वाचस्पतींची सेवा केली. आता बायको तत्पर होती. बायको ती पूर्ण त्यांच्या सेवेमध्ये मग्न होती आणि त्यांचा वाचस्पतींचा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. त्यावेळेला त्यांनी वर मान करून पाहिलं तर घरात एक वृद्ध स्त्री चुलीपाशी बसलेली होती. त्यांना तो चेहरा तर ओळखीचा वाटत होता, पण कोण हे लक्षात येत नव्हते. काही क्षणांनी त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःचा चेहरा शेजारच्या चकचकीत घासून ठेवलेल्या तांब्या भांड्यामध्ये पाहिला आणि तेही वृद्ध झालेले होते. पटकन ते लेखनाकडे वळले. त्यांनी त्यांच्या ग्रंथाचं पहिलं पान उघडलं.
हातात पीस घेऊन त्याचं टोक शाईत बुडवलं आणि थरथर हाताने ग्रंथाच्या शीर्षकासाठी मोकळ्या सोडलेल्या जागेवर अक्षर लिहिली, भामती. वाचस्पती आपल्या पत्नीकडे वळून म्हणाले, या माझ्या भाष्याला मी तुझं नाव दिलं आहे. इथून कदाचित पुढच्या पिढीला माझं नाव आठवणार नाही, परंतु या ग्रंथाच्या शीर्षकाच्या निमित्ताने तूच त्या सर्वांच्या मुखी असशील. तू सर्वांच्या स्मरणात राहशील. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमीच एक स्त्रीचं निरपेक्ष प्रेम असतं आणि खरं तर त्या पुरुषापेक्षा त्या स्त्रीचाच मान अधिक आहे. मान सन्मान झाला पाहिजे त्या स्त्रीचा. या तत्वज्ञानाच्या ग्रंथापेक्षा स्त्रिया कितीतरी महान असतात. मानवी इतिहासात तू एक उदाहरण बनून राहशील. जे हे वाचस्पती, माझा हा ग्रंथ लिहिणं हेच माझं आयुष्याचं ध्येय आणि ते फार मोलाचं आहे असे म्हणणारे वाचस्पती तो ग्रंथ लिहून झाल्यावर आणि आपल्या बायकोची ही सेवा आणि तिचं ते आयुष्य बघितल्यावर पटकन त्यांचं मन बदललं आणि आज त्यांनी सांगितलं की स्त्रीचं महत्व सगळीकडे अधोरेखित केलं पाहिजे. आज वाचस्पती मिश्रा या प्रकांड पंडिताबद्दल आपण फार काही जाणत नाही, परंतु भामती वेदांत विद्यालय सर्वांनाच माहीत आहे. आज भामतीचं नाव हे निरपेक्ष प्रेमाचं आणि सहनशीलतेचं प्रतीक मानलं जातं. वाचस्पती मिश्रांना आणि या भामतीला माझे विनम्र अभिवादन त्यांच्या सेवेला. वा वा वा. अपर्णाताई, एक छान नवीन विषयाला हात घातला. खूप छान. धन्यवाद. अपर्णा छान नवीन विषय काहीतरी. हो, नमस्कार. खूप छान धन्यवाद. माहिती. आपल्या समोर आता डॉक्टर शुभदाताई खटावकर सादर करतायत. हा डॉक्टर, करा सादर. नमस्कार सर्व सारस्वतांना. खूप काहीतरी बौद्धिक देण्यापेक्षा कधी कधी हलकं फुलकं पण द्यावा असा विचार केला. जरी हलकं फुलकं असलं तरी अविस्मरणीय आहे याचा अनुभव आपल्याला येईल. साधारण आपण कोणाच्याही कर्तृत्वाविषयी बोलताना पहिली फ्रेज वापरतो वयाच्या मानाने. वयाच्या मानाने म्हणण्याऐवजी आपण आता मनाच्या मानाने म्हणण्याचा प्रयत्न करूया. यासाठी उदाहरण देते आहे. 90 वर्ष वयाच्या मेरीबाईने आपला वाढदिवस कसा साजरा केला असेल आपण कल्पना करू शकणार नाही. 12,000 फुटावर त्यांचं विमान गेल्यावर मेरी पणजीनं आकाशातून सूर मारला आणि स्काय जंप घेतली. तिचे ते छत्र आकाशात तिच्या डोक्यावर हळूहळू मोठ्या फुलासारखं उमरलं. तिचे इन्स्ट्रक्टरही तिच्या सेवे होते. बाई मस्तपैकी झेपावत तरंगत खाली उतरल्या. त्याने आपल्या पणतीचे आकाश जे बघून वयाच्या 87व्या वर्षी स्काय ड्रायव्हिंग शिकायला आरंभ केला. आता त्यांचं स्काय ड्रायव्हिंग अगदी झोकात मस्त चाललंय. आकाशातून तरंगत यायला त्यांना मनस्वी आवडतं. त्या म्हणतात, काय सुंदर आणि मुक्त वाटतंय म्हणून सांगू. आता त्यांचे आणखी 2 स्वप्न त्यांना पूर्ण करायचे आहेत. पहिलं स्वप्न आहे रेड एरोज बरोबर उडायचं आणि दुसरं स्वप्न आहे फॉर्म्युला 1 गाडी चालवायची. त्यांचं आज घरोघरी मोठ्या कौतुकाच्या विषयाने कौतुक केलं जातं. घोड्यांची काळजी घेणाऱ्या संस्थेसाठी ही पणजी आता गगन भरारी घेऊन सूर मारणार आहे. आपल्या वाढदिवसाला या भरारीचं जे प्रेझेंट येईल ते तो चेक ती या संस्थेला द्या असं या मेरी आर्मस्ट्रॉंग सांगतात. डचेस ऑफ कॉर्नवेलचा तिला पाठिंबा आहे. तिच्या पूर्वी एस्टीर गार्डसनने वयाच्या 100व्या वर्षी, आपण ऐकूया नुसतं, वयाच्या 100व्या वर्षी पॅराशूट जम्पिंग केलं होतं. मेरी आर्मस्ट्रॉंग यांचंही तेच उद्दिष्ट आहे. तिला आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देऊया आणि जिद्दीचे पंख लावून घेतले आकाश जेपतीनं मानाचा मुजरा करूया तिला मोठ्या नम्रतेनं. डासांशी तर आपलं रोजच संगनमत आहे. कितीही आपण त्यांना टाळायचा प्रयत्न केला तर टाळत नाहीत किंवा टाळले जात नाहीत. डासांना बोलता पण येतं आणि व्यक्त होता येतं. अशा हा किस्सा. 2 मच्छर एकदा एकमेकांना भेटले.
भेटीत ते अनुभव एकमेकांना शेअर करायचे. एकदा चुकून ते एका ठिकाणी गेले तर काय तिथल्या माणसाचं रक्त प्रचंड खारट आहे असा त्यांना अनुभव आला. तेव्हा त्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं, चला इथून दूर गेलं पाहिजे, कारण हे मराठी साहित्याचे समीक्षक असावेत. दुसऱ्या ठिकाणी गेले तर तेथे मच्छर मारण्याच्या औषधाचा साठा दिसला. ते म्हणाले इथे तिस्मार आहे. नंतर ते आज भेटले बऱ्याच दिवसांनी. तेव्हा पहिला डास म्हणाला, अरे माझ्या वस्तीच्या ठिकाणी असलेल्या माणसाचं रक्त भारीच गोड आहे. दुसरा डास म्हणाला, मूर्ख आहेस, त्याला मधुमेह असेल, तुलाही होईल, जागा बदल बाबा, जागा बदल. पहिल्या डासानं विचारलं, पण तू कुठं आहेस, त्याचा काय अनुभव? दुसरा म्हणाला, अरे मी जेथे आहे तिथल्या माणसाचं रक्त प्यायलं की माणसाचं आहे. आता तुला अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जावं लागेल. धन्यवाद सर्वांना. हलकं फुलकं काही देण्याचा प्रयत्न केला. जय श्रीराम. खूप छान. छान छान माहिती मिळाली. ताई, हसायला पण येत आहे. विषय खूप छान. उशिरापासून सांभाळायला पाहिजे. छान झाले शुभदा. थँक्यू छान. थँक्यू. सगळं अनपेक्षित हा शुभदाताई. विषय छान घेतला. हो. आपल्या समोर भारती खानोलकर सादरीकरण करतायत. हा भारती ताई, करा सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. कृष्ण मथुरेत निघाला आहे. यशोदा आणि नंदाच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि नंद यशोदेचे आशीर्वाद घेतो. यशोदा म्हणते, आणि दुःख वेगाने टाहू फोडायला लागतात. सगळे दुःखात बुडालेले असतात. अशातच नंद, काही गवळी, कृष्ण आणि बलराम सगळ्यांना घेऊन अक्रूर रथ भरधाव सोडतो आणि त्यांचा रथ असा मथुरेजवळ जसा येतो तसा अक्रूर रथ थांबवतो आणि म्हणतो की मी जरा चटकन यमुनेत स्नान करून येतो. आणि अक्रूर यमुनेत उतरतो आणि तेव्हा त्याला रथामध्ये शेषावर पहुडलेला विष्णू शेषावर पहुडलेला विष्णू दिसतो. आणि हेही दिसतं की कंसाला ठार मारला आहे आणि कंसाला ठार, आणि चाणूर आणि मुष्टी हे पण ठार झालेले त्याला दिसतात. आणि त्याला अत्यानंद होतो आणि तो यमुनेच्या बाहेर येतो पटकन आणि रथात चढायला लागतो. तेव्हा कृष्ण त्याला थट्टेने हसत हसत विचारतो की काय रे डोहात, काय अपूर्व पाहिलंस, आम्हाला तरी सांग. तेवढ्यात तो रथ जरा मथुरेच्या जवळ आलेला असतो आणि ते तो उतरतो, तो अक्रूर उतरतो खाली आणि कृष्णाच्या जवळ जाऊन त्याला वंदन करतो आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. कृष्ण त्याला उचलून वर घेतो आणि तो म्हणतो की तू माझा परमस्नेही आहेस, आज तुम्ही माझ्या घरी मुक्काम करा. असं म्हटल्यावर कृष्ण म्हणतो, ते शक्य नाही, कंसाला मारल्याशिवाय मी कोणाच्याच घरी जाऊ शकत नाही, तेव्हा नंतर तुझ्याकडे येईल. आणि अशा प्रकारे संबंध मथुरेमध्ये बातमी पसरते की कृष्ण बलराम आलेले आहेत. आणि इथे काही सज्जन लोकांना खूप आनंद होतो की कृष्ण आल्यामुळे, आणि काही दुष्ट लोक किंवा कंसाचे
जे रक्षक असतात त्या सर्वांना भीती बसते आणि अक्रूर या अशा वेळेला नंदाकडे कंसाकडे जातो आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी कृष्ण बलराम आणि नंद आणि गौरी यांना घेऊन आलो आहे असं सांगतो. आणि काय त्याला मुद्दामच तो मागच्या त्यांनी ज्या ज्या दैत्यांचा जो कंसाच्या दैत्यांचा वध झाला त्या सर्वांची त्यांना कंसाला आठवण करून देतो. तसा कंस मनातनं दचकतो आणि त्याला हे सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्याच्या डोळ्यावर त्याची झोप उडते आणि त्याला सर्वत्र कृष्णच दिसायला लागतो आणि तरी तो द्वेषाने पेटतोच. इथे आता गोकुळात आपण जाऊया. गोकुळात सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरलेलं असतं. वेशीपर्यंत काही जणी पोचवायला गेलेल्या असतात. रथाबरोबर चालत चालत ज्या गेलेल्या असतात त्या परत यशोदेजवळ येतात. सबंध रस्त्यावर झाडं बेली निस्तेज झालेली असतात. गुरे वासरे हंबरडा फोडून ओरडत असतात आणि यशोदा पण अगदी दुःखी कष्टी होऊन आणि गवळणी तिच्या जवळ येतात आणि ह्या सर्वजणी कृष्णाच्या साऱ्या अगम्य लीला त्याची रास क्रीडा या आठवणीत पुन्हा पुन्हा शोकाकुल होतात आणि कृष्ण दर्शन आपल्याला पुन्हा होणार नाही म्हणून साऱ्या गोकुळात दुखवटा पसरलेला असतो. दुसरे दिवशी सकाळी कृष्ण बलराम नंद गौरी यांना घेऊन स्वबळावर कंसाकडे जायला निघतो आणि वाटेत त्याला धोबी भेटतो. तो धोबी कडे तो वस्त्र मागतो. वस्त्र कृष्णाने मागितल्यावर तो धोबी म्हणतो, अरे गोकुळच्या चोरा, तुझी दादागिरी गोकुळात शोधते, इथे कंसाचं राज्य आहे असं ते म्हटल्याबरोबर कृष्ण नुसता त्याच्या मानेला हिसडा देतो आणि लगेच तो गतप्राण होतो. तसा कृष्ण ती राजवस्त्र आपल्या सगळ्या गवळ्यांना वाटतो आणि ते पुढे निघतात. तर हाती चंदनाची उटी घेऊन एक कुरूप स्त्री विद्रूप अशी ती रस्त्यात भेटते. अति कृष्णावर अतिशय तिची भक्ती असते. ती हाती चंदनाची उटी घेऊन कृष्णाला अर्पण करायला निघालेली असते. ती राम अवतारातली मंथरा असते आणि ती रामाच्या शापाने कंसाच्या राज्यात ती दासी झालेली असते. ती स्वतःच्या हाताने श्रीकृष्णाला चंदनाचा लेप लावते. नमस्कार करायला खाली बघते तर कृष्ण तिला हात धरून वर उभी करतो आणि ती लगेच ती कुरूप स्त्री सुस्वरूप असं होऊन फार सुंदर स्त्री होते आणि ती आनंदाने हे पाहून ती बेहोश होते. कृष्णं वंदे जगद्गुरु. पुढचा भाग पुढेच्या त्याला. खूप छान झाला. खूप छान. छान झालं भारतीताई, मस्त. भारतीताई खूप छान झालं, मस्त. छान माहिती मिळते कृष्णाची. चांगलं झालं, मस्त झालं. छान झालं. सलग माहिती येते सगळी आमच्याकडे. आता आपल्या समोर नीता उपासनी सादरीकरण करतील. नीता ताई, माझा आवाज येतोय का सर बरोबर? हो, व्यवस्थित येतोय. हा. आता श्रावण महिन्याचे वेध आपल्या सगळ्यांना लागतील आणि सगळ्यांच्या घरामध्ये धार्मिक कार्य सुरू होतील. तर या निमित्ताने मंत्र महिमा, मंत्र का म्हणायचे, मंत्रामुळे आपली सकारात्मक शक्ती कशी वाढते, मुख्य मंत्र कुठले आहेत, याविषयी मी एक थोडक्यात माझ्या अल्पमतीला जे माझ्या वाचनात आलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर हे मंत्र म्हणजे काय? सुरुवातीला अगदी मंत्र हा शब्द कुठून आलाय तर संस्कृत शब्द ह्या मननात त्रायते इति मंत्र. हा ज्याच्या मननाने आपलं रक्षण होतं त्याला आपण मंत्र म्हणतो. हिंदू संस्कृतीमध्ये 5 महत्वाचे मंत्र मानले जातात आणि त्याचं उच्चारण आपण प्रत्येक घराघरात प्रसंगपूर्वक करत असतो. यातला पहिला जो आहे ओम गँग गणपतये नमः, जो अथर्व शीर्षातनं आपण सर्वांनी ऐकलेला आहे.
दुसरा आहे ओम नमः शिवाय. तिसरा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, जो श्रीकृष्णाचा मंत्र आहे. त्यानंतर जो आहे महामृत्युंजय मंत्र, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम पूर्वारुकमी वंदनात मृत्योर्मोक्षीय मामृत. आणि शेवटचा आहे गायत्री मंत्र. आता हे मंत्र मग म्हणण्यामागची शास्त्रीय कारण काय आहेत, तर या मंत्रोच्चारामध्ये अनेक सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात. ही स्पंदन म्हणजे काय, तर थोडक्यात एका वस्तूचं किंवा अणूचं दुसऱ्या गोष्टीशी जुळणं, ज्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो इंग्रजीमध्ये. जेव्हा आपण भजन, प्रार्थना, उपासना, मंत्र एका विशिष्ट लयीत आणि विशिष्ट जागी, विशिष्ट ठिकाणी, देवाच्या मंदिरात किंवा घरात किंवा देवघरात आपण सामूहिकरित्या एकत्र म्हटले, तर या मंत्राची शक्ती ही भूमितिक श्रेणीनी एकमेकांना मिळते. म्हणजे 1+1 अशी न वाढता ती 4x4 म्हणजे पटीने वाढते. आणि म्हणून आपल्या घरांमध्ये, बऱ्याच घरांमध्ये रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र, गायत्री मंत्र अशांचं एकत्रित पठण केलं तर त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते. या प्रचंड ऊर्जेमुळेच अधिक शक्तिशाली समाज निर्माण करण्याचं सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे, असं आपल्या ऋषी मुनींनी नमूद करून ठेवलेलं आहे. आता हा जो गायत्री मंत्र आहे याचा थोडक्यात अर्थ, याचे सकारात्मक परिणाम याविषयी आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत. हा मंत्र सगळ्यांना माहिती आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. याचा अर्थ अगदी थोडक्यात सांगते. हा संसार चालवणाऱ्या देवांच्या देवा, माझी बुद्धी म्हणजे विवेक, ज्याला आपण सारासार विचार म्हणतो, तो सतत योग्य मार्गावर चालू राहू दे. माझं तेज वाढू दे. माझी अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल होऊ दे आणि ते करण्यासाठी मला शक्ती लाभू दे. या मंत्रातून आपण देवाकडे मला सद्बुद्धी दे असं मागणं मागत असतो. या गायत्री मंत्राचा संबंध प्रत्यक्ष सूर्याशी आहे, म्हणून हा मंत्र थोडासा उष्ण आहे. गायत्री मंत्राच्या नियमित जपानी छोट्या मेंदू ते कमरेपर्यंतचे 24 मणके कंपन पावतात. त्यांच्या स्पंदनातून विशिष्ट ऊर्जा प्राप्त होऊन चेतनाशक्ती अधिक कार्यक्षम होते आणि बुद्धीला धार येते. या जपाचा जर नियमित आपण केला, हा जप नियमितपणे केला, तर त्या विशिष्ट हार्मोन्स हे शीघ्र कार्यान्वित होतात आणि साधक जो असतो त्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी ही अधिक स्थिर होते. याचं एक उत्तम उदाहरण आहे स्वामी विवेकानंदजी. ते रोज 40 मिनिटं नियमितपणे गायत्र्याचा जप करत. त्यानंतर या गायत्री मंत्रातलं प्रत्येक अक्षर हा सामान्य शब्द नसून ते शक्ती स्वरूप आहे. त्यामुळे या मंत्रातील अक्षरागणिक प्रज्ञाशक्ती अधिक विकसित तर होतेच, शिवाय त्या प्रज्ञेत ज्ञानाची शक्ती निर्माण होते. सर्वप्रथम विश्वामित्रांनी या गायत्री मंत्रांची दीक्षा प्रभू रामचंद्रांना दिली होती, असं माझ्या वाचनात आलं होतं. त्यानंतर या मंत्राचा जप सुद्धा प्रभू रामचंद्र नित्य करत. जर रोज गायत्री मंत्राचा जप नित्य केला तर दिव्य ज्ञानदृष्टी प्राप्त. शास्त्रामध्ये जिथे जिथे हा जप केला जातो तेथील वातावरण निर्भयपूर्ण आणि सात्विक होतं. म्हणून वेदांमध्ये गायत्री मंत्राचं स्थान अतिशय महत्वपूर्ण आहे. हवन करताना गायत्री मंत्र म्हणून हवन करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे, हे सर्वांना माहीत असेल. महाभारतात भीष्माचार्यांना युधिष्ठिराने पहिल्यांदा विचारलं की नित्य जप कोणत्या मंत्राचा करावा, की जो मंत्र शांती, पुष्टी म्हणजे संवर्धन, संरक्षण, शत्रुनाश आणि भीतीनाश करू शकेल. तर त्यावेळेला भीष्मांनी उत्तर दिलं, जिथे जिथे गायत्री मंत्र चालू असेल तेथील वातावरण सुद्धा अतिशय सामर्थ्यशाली होतं. या मंत्राच्या सूक्ष्म ध्वनी कंपनांनी अग्नीचं तेज सुद्धा निस्तेज होतं आणि त्या ठिकाणी अग्नी, पाणी, वारा, साप यांची अजिबात भीती राहत नाही. भागवतातल्या 17व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या दिलेली आहे. त्यात ते ब्राह्ममुहूर्तावर वेदमाता गायत्रीचा जप करत. नुसता जप नव्हे तर गायत्री मंत्राने ते हवनही करत. हिंदूंचा पवित्र ग्रंथ जो मनुस्मृती आहे त्यात त्यांनी सांगितलंय की जो ब्राह्मण किंवा कोणीही हिंदू धर्म ज्यांचा आहे तो एकांतात बसून त्यांनी रोज
हा गायत्री मंत्राचा 1000 जप केला तर तो कितीही पाप केले असले तरी त्यातून मुक्त होतो. दीर्घकाळपर्यंत न सोडणाऱ्या वासना किंवा आपण ज्याला निगेटिव्ह एनर्जी म्हणतो ती गायत्रीच्या जपानी नाहीशी होते. मनू म्हणतो की गायत्री ही वेदमाता, ती विश्वाची जननी आहे, ती आद्यशक्ती आहे आणि ती सर्व चराचरांची जननी आहे, म्हणून मी स्वतः गायत्रीची उपासना रोज करतो. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणत की गायत्रीच्या जपानी फार मोठी शक्ती प्राप्त होते आणि तिचा प्रत्यक्ष अनुभव हा आपण स्वतःच घ्यायला हवा. स्वामी विवेकानंदजी काय म्हणतात बघा, गायत्री हा सद्बुद्धी देणारा मंत्र आहे. परमात्म्याकडून आपण अशी एकच गोष्ट मागू शकतो की जी आपल्या बुद्धीला अधिक प्रखर, अधिक विवेक बुद्धीला अधिक जागृत करेल. सत्सद बुद्धीने अर्थातच सन्मार्गाचा लाभ होतो आणि सन्मार्गाचा लाभ झाल्यानंतर सत्कर्म हे आपोआप घडत जातं. लोकमान्य टिळक म्हणत, वाईट मार्ग टाकून श्रेष्ठ मार्गाने जाण्याची प्रेरणा देण्याचं सामर्थ्य या मंत्रात आहे. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर म्हणतात, भारतासारख्या विस्तृत राष्ट्रामध्ये जिथे आपण म्हणतो की अनेक धर्म, अनेक विविध किंवा युनिटी इन डायव्हर्सिटी, या ठिकाणी सगळं चैतन्य निर्माण करण्याची आणि प्रचंड शक्ती निर्माण करण्याची एक या गायत्री मंत्रात आहे असं त्यांनी लिहून ठेवलंय. हा मंत्र आपल्याला, तर मी केवळ भारताचाच नागरिक नाही तर मी त्रैलोक्याचा निवासी आहे. भव्य उदात्त प्रेरणा देणारा हा गायत्री मंत्र नक्षत्र, तारांगण किंवा आकाशाच्या खाली पवित्र अशांत वातावरणात जर आपण उच्चारला तर त्याचा चमत्कार असा होतो की आपण सर्व चराचराशी समरसून जातो. त्यानंतर शूद्रतम, नीच, उच्च नीच या भावना तत्काळ नाहीशा होतात. इतर कोणत्याही साधनेने जे होणार नाही ते फक्त पवित्र अशा या एकमात्र गायत्री मंत्राने होईल असं त्यांनी लिहून ठेवलंय. डॉक्टर राधाकृष्णन म्हणतात, गायत्री मंत्र ही मानवतेला दिलेली एक महान देणगी आहे आणि यथार्थ ज्ञानाचा स्रोत तुमच्या अंतर्मनात किंवा केवळ या मंत्रांनीच निर्माण होऊ शकेल. यासाठी मौन राहून एकांतात शांत वातावरणात ध्यानस्थ बसून गायत्रीची आराधना करा. म्हणजे तत्वज्ञानाचं अक्षय तेवणारं नंदादीप तुम्ही मानवतेच्या मंदिरात लावू शकाल. गायत्री मंत्र महिमा हा अगणित श्रेष्ठ पुरुषांनी वर्णन करून ठेवला आहे. याची उदाहरणं म्हणजे समर्थ वासुदेवानंद सरस्वती, ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी ही गायत्री मंत्राची शक्ती ही शब्दातीत आहे आणि ती अति मानवी जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहे असं लिहून ठेवलंय. या पुढील भाग म्हणजे मंत्राचे आरोग्यदायी फायदे, आरोग्यावर होणारे काही सकारात्मक परिणाम आहेत ते आपण पुढच्या भागात क्रमशः बघू. धन्यवाद. छान झालं, मस्त माहिती मिळाली नीता. छान नीताताई छान छान सुंदर बोलल्या. सुंदर बोलल्या, मस्त, खूप छान माहिती. सुंदर. आता आपल्या समोर वैशालीताई फडणीस सादरीकरण करतील. हा वैशालीताई, हा वैशालीताई, वैशालीताई करा सुरुवात. करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मागील भागात आपण गुरुरूपी असणारे आई, आजी, मित्र, निसर्ग ग्रंथ, पुस्तक याबद्दल पाहिलं. गुरु महिमा वर्णावा तेवढा कमीच आहे, अथांग आहे. बघा, आपण रस्त्याने चालताना अचानक ठेच लागते, आपण खूप कळवळतो, तेव्हा तो दगडही सांगून जातो जणू, अरे जरा नीट पाहून चल. आणि आजकाल मोबाईल तर तो आपल्याला माहितीच आहे, नातवंड सुद्धा आपले गुरु आहेत. आपण ग्रंथ, पुस्तक, इतर वाचन या बाबतीत पाहिलं, विविध उदाहरण शिकवण देतात. एकलव्याच्या भक्तीसारखी आहे. गुरु कोणीही असो, पण त्यांच्या प्रती असणारी आपली भक्ती ही नेहमी श्रद्धायुक्त असली पाहिजे. शुक्रवारी 16 तारखेच्या राजश्रीताई कानडे यांच्या भावस्पर्शी निरूपणातून भक्तीविषयी सुंदर शब्दात केलेलं निरूपण आपण ऐकलं. जोपर्यंत भक्तीत भाव येत नाही तोपर्यंत आपली भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचणार नाही. भक्त उपासनेला लागला की भक्तांमध्ये ईश्वरीय शक्ती उभी राहते. आपण या भक्तीचा प्रवास पाहूया. तेव्हा ही भक्ती अन्नात शिरते, प्रसाद बनते. ती भुकेत शिरते, तिला उपवास म्हणतात.
ती पाण्यात शिरते तिला तीर्थ म्हणतात. ती संगीतात शिरते तिला भजन कीर्तन म्हणतात. ती घरात शिरते ते घर मंदिर बनते. आणि ती कृतीत शिरते तिला सेवा म्हणतात. आणि ती जेव्हा माणसात शिरते तेव्हा माणुसकी तयार होते. म्हणून हेच खरं आहे, गुरु कृपेविण नाही आत्मज्ञान, वाऊगा तो शीळ साधनांचा. गुरुकृपेनंच आपण आपल्या ध्येयाप्रती पोहोचतो. फक्त आपण गुरुपदी लीन होऊन ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे. जलाशयातील पाणी आपल्याला घडा भरून घ्यायचं असेल तर तो घडा तिरपा करून म्हणजे नटवून भरला तरच तो सहज भरतो. पण मी असाच सरळ ठेवून भरेन म्हटलं तर तो भरला जात नाही. तसंच गुरुकृपेचा सागर आहे, त्यात आपल्या जीवनाने नत झाले अमृत आपण सहजासहजी प्राचन करू शकतो. का गोंदावलेकर महाराजांचे शिष्य बाळंभट यांची एक गोष्ट सांगणार आहे. गोंदावल्यात रामभट हे गोंदावलेकर महाराजांचे शिष्य. त्यांचे चिरंजीव बाळंभट दत्त मंदिरात पुजारी होते. ते मूळचे औंधचे. आहार चांगला, मजबूत शरीरयष्टी. वडिलांनी वेद पठण चांगल्या प्रकारे करून घेतलं होतं. भिक्षुकी शिकवली. बाळंभट उदार, निग्रही व सत्यभाषणी होते. पण दुर्दैवानं त्यांना गांजाचं व्यसन लागलं. तर एक वाईटपणा वाटला. पुढे त्यांची गोंदावलेकर महाराजांशी गाठ पडली. त्यांनी त्यांना व्यसनापासून दूर होण्याचा दिला आणि म्हणाले, आपण वैदिक म्हणून पूज्य आहात, पण नामस्मरण करा व माझ्याबरोबर गोंदावल्याला चला, अशी विनंती केली. पण बाळंभटांनी गांजा पुरवणार असाल तर गोंदावल्याला येईल व नामस्मरण करेन असे उत्तर दिले. महाराजांनी तुमचे व्यसन मी स्वतः पुरवीन असे सांगून त्यांना आपल्या बरोबर गोंदावल्यात घेऊन आले. रोज 1 आण्याचा गांजा त्यांच्यासाठी देण्याची व्यवस्थाही केली. पण एक दिवस असा उजाडला की बाळंभटाला गांजाच मिळाला. ते खूप चिडले आणि महाराजांकडे जायला निघाले. तिथे जाऊन पाहतात तर त्यांच्या भोवती भक्त मंडळी बरीच बसली आहेत. आपल्या व्यातांतायत आणि महाराज अगदी कळकळीनं त्यांचं समाधान करण्यात गुंतले आहेत. कळकळीचे व प्रेमाचे ओथंबलेले महाराज त्यांच्या कानावर पडले आणि तेही इतके तल्लीन झाले की आपण इथे कशासाठी आलो आहोत हेच विसरून गेले. तेवढ्यात महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले, अरे बाळंभट, मी विसरलोच बरं का, आत्ताच आणून देतो तुला गांजा. असं म्हणून महाराज स्वतःच गांजा आणायला निघाले. ते पाहून विचार परिवर्तन झालेल्या बाळंभटाला एवढं खजील झाल्यासारखं वाटलं. एवढ्या मोठ्या योग्यतेचा संत माझ्यासारख्या क्षुल्लक व्यक्तीसाठी व त्याच्या क्षुद्र मागणीसाठी स्वतः निघाला, याची त्याला लाज वाटायला लागली. महाराज अशी आर्त त्यांनी त्यांना थांबवत त्यांचे पाय धरले व मला क्षमा करून या व्यसनातून माझी सुटका करा अशी याचना केली. महाराजांनी त्याला पोटाशी धरलं आणि सांगितलं, माझ्या नको, या रामरायाच्या चरणी मस्तक ठेव आणि शपथ घे, मी असलं व्यसन पुन्हा करणार नाही. रामरायावर ठेव, नित्य नामस्मरण कर, तो सदैव तुमच्या पाठीशी राहील, हा माझा आशीर्वाद आहे. याला म्हणतात परिसस्पर्श. कृपावंत भला सद्गुरु लाभला, त्याने माझा केला अंगीकार. गुरु स्पर्शाचा स्परिश शिष्याला जीवनात प्रयत्नांचा नंदादीप अखंड तेजोमय ठेवण्याची प्रेरणा तर देतोच, परंतु कर्तृत्वाच्या यशशिखरी आरूढ झाल्यानंतरही त्याची विनम्रता व आत्मविश्वास अभंग राहण्यासाठी कृपाशीर्वादाचे कवच बहाल करतो. जय गुरुमाऊली. नमस्कार. छान झालं. छान झालं. वाद छान झालं वैशाली. खूप छान. धन्यवाद. थँक्यू. प्रयत्न केला. थँक्यू. बरोबर. आता आपल्या समोर दत्तात्रय मराठीत सादरीकरण करतायत. हा, मराठी साहेब करा सुरुवात. कविता सादर करतोय. हा. श्वासापुरता प्राण पाहिजे, नको प्रदूषण होळी. ती झाडे राणा करा नासिका मोकळी. श्वासापुरता प्राण पाहिजे, नको प्रदूषण होळी. देती झाडे देती प्राणा करा नासिका मोकळी. अमाप देई देई
शुद्ध हवा देवा वेळोवेळी. देवा देवोरान वाट फिराया सुंदर पहाट वेळी. दिवसभरी ते नितळ पाणी तळ हाताच्या ओंदळी. श्वासापुरता प्राण पाहिजे नको प्रदूषण होळी. वाडे बंगले नकोत मधला एकच जणका निवांत. यात नांदावी शांती अन समृद्धी अनंत. नको बिघडवू दे मन शांती अन नको दुःख दाखोळी. श्वासापुरता प्राण पाहिजे नको प्रदूषण होळी. पोटा इतके देई अन्ना हट्ट नसे पकवाना. पोटा देई इतके अन्ना हट्ट नसे पकवाना. सर्वमुखी दे भाकर तुकडा हीच असो प्रार्थना. कमतरता ना कोणास भासो न भासो तृप्त हो सकळी. श्वासापुरता प्राण पाहिजे नको प्रदूषण होळी. श्वासापुरता प्राण पाहिजे नको प्रदूषण होळी. नमस्कार. छान 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 नवीन विषय. छान झाली कविता फार सुंदर आहे. कविता छान. छान आहे कविता. छान चालीत सादर केलीत तुम्ही. मस्त. आता आपल्या समोर पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. हा पुष्पलताताई. नमस्कार। मेरा आज का विषय है हिमालय एक अनसुलझा रहस्य। हिमालय यानी बर्फ की चादर से लिपटी हुई एक ऐसी जगह जहां पहुंचते ही हम कोई दूसरी दुनिया में आ गए हो। हिमालय इतना बड़ा है कि इसका विस्तार 5 देशों तक फैला हुआ है। भारत, पाकिस्तान, नेपाल, भूटान और चीन। दोस्तों, हिमालय 1500 ग्लेशियर से घिर कर बना हुआ है और इसके अंदर 1200 किलोमीटर तक साफ पानी पाया जाता है। दुनिया की सबसे बड़ी नदियां सिंधु, गंगा और ब्रह्मपुत्र हिमालय से ही उत्पन्न होती है। भौगोलिक स्थिति के अनुसार जिस स्थान पर हिमालय स्थित है वह हमारी धरती का केंद्र बिंदु है, जहां से इस पृथ्वी को संचालित करने की तमाम शक्तियां यहाँ से प्रवाहित होती है। हिमालय में अन्य पर्वतों से अलग पिरामिड जैसा दिव्य कैलाश पर्वत भी है। भौगोलिक जानकारों के अनुसार कैलाश पर्वत का स्थान बदलता रहता है। इस कारण यहाँ आने वाले को दिशा भ्रम हो जाता है। हिमालय के बारे में अनसुलझी ऐसी बहुत सारी बातें हैं जिसे जानने के लिए कई देशों से वैज्ञानिक भी लगातार कोशिश करते हैं। सुनते हैं हिमालय के अनसुलझे रहस्य की गाथा। दोस्तों, पूरी दुनिया में वातावरण गंदगी और प्रदूषण से भरा हुआ है। ऐसे खराब वातावरण में हम ठीक ढंग से सांस भी नहीं ले पाते। इस कारण कोरोना जैसी महामारी से लोग जूझते रहते हैं। कई लोग इस महामारी के शिकार भी हो गए हैं, लेकिन हिमालय की वादियों में रहने वाले लोगों को ऐसी कोई बड़ी बीमारियां छू भी नहीं सकती। हिमालय क्षेत्र के जम्मू कश्मीर, सिक्किम, उत्तराखंड, असम, अरुणाचल आते हैं। हिमाचल जैसे अन्य राज्यों में लोगों का स्वास्थ्य बहुत ही बेहतर होता है और वह लोग एक स्वस्थ जीवन व्यतीत करते हैं। कहते हैं तिब्बत के लोग कम से कम 100 साल तक जीते हैं। दोस्तों, अगर हमें स्वस्थ जीवन जीना है तो हम भी बेशक हिमालय की गोद में जाना चाहिए। ऐसा माना जाता है कि अधिकतर देवी देवताओं हिमालय पर ही वास करते हैं। यहाँ पर ब्रह्मा, विष्णु और महेश का भी स्थान है। हिमालय पर ही इंद्र का राज्य हुआ करता था। इसका प्रमाण हमारे पौराणिक कथाओं के साथ साथ वेदों और पुराणों ग्रंथों में भी
हम पाते हैं। अगर इस हिमालय में भगवान स्वयं वास करते हो, उस जगह में कितनी अद्भुत शक्तियां मौजूद होती होगी। हजारों 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 सालों तक ये अद्भुत शक्तियां वास करने के कारण हमारी पृथ्वी को वह चला रही है। अगर आप हिमालय में प्रवेश करेंगे तो महसूस होगा कि दुनिया में बने लाखों करोड़ों मंदिर मूर्तियां एक तरफ और हिमालय की वादियां और हवाओं का जादू एक तरफ। हिमालय में सबसे पुराने जीवाश्म पाए जाते हैं, जिनसे साफ पता चलता है कि इंसान की उत्पत्ति यहीं से हुई होगी। इसका सबसे बड़ा सबूत यह है कि इंसान को जीवित रहने के लिए अनाज, फल और सब्जी की जरूरत होती है, और यह चीजें पर्याप्त मात्रा में हिमालय में पाई जाती है। वैज्ञानिकों की खोजों से हिमालय में ही जीवाश्म पाए जाते हैं, अन्य कहीं नहीं। दोस्तों, हमने कई बार ऐसे किस्से सुने होंगे कि कई तपस्वी हिमालय पर्वत की गुफाओं में ही जाकर तपस्या करते हैं ताकि वह ईश्वर की प्राप्ति कर सके। और यहाँ पर ज्ञानगंज मठ, जोशी मठ, हेमिश मठ के साथ साथ केदारनाथ, अमरनाथ, अ, बद्रीनाथ आदि हजारों ऐसे चमत्कारी गुफाएं हैं जहां पर आम मनुष्य नहीं जा सकते। इस कारण हमें उन सिद्ध ऋषि मुनियों का पता ही नहीं चल सकता है। इन सिद्ध ऋषि मुनियों की आयुष थम सी जाती है। इसका कारण सैकड़ों सालों तक यहाँ सिद्ध ऋषि मुनि जीवन जीते हैं। इस जगहों पर समय का कोई पता ही नहीं चलता। दोस्तों, अब बात करें जानवरों की, तो सबसे बड़े ख्याल ख्याल यति का आता है, जिसे हिम मानव कहा जाता है। हिम मानव का शरीर काफी विशाल महाकाय होता है, लेकिन उनका आकार बंदरों जैसा और कुछ हम इंसानों जैसा होता है। तो यह रहस्यमय जीव माने जाते हैं। यह अभी भी हिमालय की गुफा में रहते हैं, जिसका दावा अनेक वैज्ञानिकों, यहाँ रहने वाले गांव वालों ने और पर्वतारोहियों ने किया है। लेकिन ये कहाँ, कैसे और किस जगह पर कब से रह रहे हैं, इसका किसी को नहीं पता। जिन लोगों ने इनको देखा है, उनके साथ अजीब अजीब घटनाएं हुई है और वो मौत को छूते हुए बचकर निकल आए हैं। इसका कारण वैज्ञानिक भी इनके बारे में पूरी तरह जानकारी नहीं पाते हैं। दोस्तों, अब बात की जाए हिमालय में मिलने वाली चमत्कारी जड़ी बूटियों की, क्योंकि हिमालय में हर जगह जड़ी बूटी का भंडार होता है। ये दिव्य जड़ी बूटी जो बीमारियों में दवाई का काम करती है। दोस्तों, हम सबको मालूम है कि लक्ष्मण जी की जान बचाने के लिए भगवान रामचंद्र जी ने हनुमान जी को संजीवनी बूटी हिमालय से ही लाने को कहा था। यहाँ की जड़ी बूटियों की चमत्कारी शक्ति के कारण इंसान की उम्र दोगुनी हो जाती है, लेकिन इसका सही ज्ञान अभी तक किसी को नहीं है। जड़ी बूटियों का जिक्र अथर्ववेद, आयुर्वेद और अन्य ग्रंथों में मिलता है। यहाँ तक कि महर्षि चरक ने अपनी चरक संहिता में हिमालय का उल्लेख करते हुए लिखा है कि हिमालय दिव्य औषधियों का सर्वश्रेष्ठ भंडार है। हिमालय में जाने पर मोबाइल का नेटवर्क भी बिना टावर मिलता है, जो हर जगह नहीं मिलता। यही है हिमालय के अनसुल्य सुलझे रहस्य। धन्यवाद। वाह वाह वाह, छान 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 माहिती छान दिली तुम्ही. छान छान पुष्कळता ताई. हिमालयाची माहिती छान छान मिळाली. झालं. मस्त. छान छान पुष्कळताताई छान झालं. आता सर आता सर वेळेचं बंधन आहे का, पाळतायत का? आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतील. हा, प्रज्ञाताई करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज संत नामराजांची पुण्यतिथी आहे.
आणि त्यांचं पुण्यस्मरण करण्याकरता आपण त्यांचं स्मरण करूया. नामदेव भारतातले प्रसिद्ध संत होऊन गेले. त्यांची विठ्ठल भक्ती प्रसिद्ध आहे. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रात श्रीकृष्णालाच विठ्ठल मानतात. संत नामदेव हे हिंदू धर्माच्या वारकरी परंपरेतील असून ते प्रसिद्ध भक्त कवी आणि संतही होते. नामदेव यांच्यावर वैष्णव धर्माचा प्रथा, ते भजन कीर्तनासाठी भारतात प्रसिद्ध होते. पंजाबमध्ये त्यांचे आदराचे दामा शेट्टी होतो. त्यांचा जन्म शके 1192 म्हणजेच इसवी सन 1270 मध्ये पंढरपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी, ते व्यवसायाने शिंपी होते. आईचे नाव गोणाई आणि पत्नीचं नाव होतं राजाई. त्यांना 4 मुलगे आणि 1 मुलगी होती. नामदेवांचे वडील मूळचे मराठवाड्यातील नरसी बामणी या गावातले, पण नंतर ते पंढरपूरला आले. नामदेवांना बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची अत्यंत गोडी लागली होती आणि उत्तरोत्तर ही गोडी वाढतच गेली. नामदेव आणि ज्ञानेश्वर यांची आळंदी येथे भेट झाली, म्हणूनच नामदेवांच्या विशुद्ध भक्तीला अद्वैत बोधाचे अधिष्ठान लाभले. पुढे ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरूनच नामदेव औंढा नागानाथास गेले आणि तेथे त्यांनी विसोबा केचरांकडून गुरुपदेश घेतला. आपला सारा वेळ ते भजन कीर्तनातच व्यतीत करून लागले. ज्ञानदेवांनी समाधी घेतली तेव्हा नामदेव तिथे उपस्थित होते. संत नामदेवांचे सुमारे 2500 अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी शौरसेनी भाषेमध्ये सुद्धा अभंग रचना केली आणि त्याची संख्या 125 पदे इतकी आहे. त्यातील सुमारे 62 अभंग नामदेव मुखबाणी नावाने शीख पंथांच्या गुरुग्रंथ साहेब मध्ये गुरुमुखी लिपीमध्ये घेतलेले आहेत. संत नामदेव यांना एकूण 80 वर्षाचं आयुष्य लाभलं. एकदा संत गोरा कुंभार यांच्याकडे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा केचर आदी संतांचा मेळा भरला होता. त्यानंतरच संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांच्या उपस्थितीत संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभलेत. स्वतःला नामाची दासी संबोधणारी संत जनाबाई सुद्धा त्या परिवाराच्या सदस्याच होत्या. संत नामदेवांच्या अनेक आख्यायिका आपल्याला माहिती आहेत, ज्या आपण कधीतरी ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. आपण आज फक्त वेळेअभावी 1-2च बघूया. संत नामदेवांच्या बालपणची गोष्ट आहे. त्यांच्याकडे नित्य नेमाने देवाचा नैवेद्य होत असे. त्यांचे वडील नामदेवाला एक दिवस म्हणाले की आज देवाचा प्रसाद तूच दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखवला नाही तर देवापुढे वाट बघत बसले. हा देव माझा प्रसाद खाईल अशा या निरागस अपेक्षेला मान देऊन देवाने प्रसाद ग्रहण केला. रिकामे व स्वच्छ ताट पाहून सर्वांना आश्चर्यच वाटले. दुसरी एक कथा ती तर अगदीच परिचित आहे की एकदा कुत्र्याने पोळी पळवली, पण आता हा कोरडी पोळी खाणार म्हणून नामदेव त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळत सुटले. अजून एक आख्यायिका अशी आहे ज्याची अनुभूती आपण आताही घेऊ शकतो की एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने नामदेव औंढा नागानाथला गेले. मंदिरात त्यांना प्रवेश नव्हता, म्हणून त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही मंदिराच्या मागे जा आणि तिथे काय तुमचं भजन कीर्तन ते करा. नामदेव मंदिराच्या मागे गेले आणि चक्क देवालाच त्याने ते अशी औंढा नागानाथांनाच अशी अळवणी केली की बाबा मला दर्शन देतील. आणि आश्चर्य असं की त्या क्षणी संपूर्ण मंदिराचा गाभारा म्हणजे मंदिरानेच आपली दिशा
बदलली आणि नामदेवांकडे केली. आणि त्यामुळे हे औंढा नागनाथचं जे मंदिर आहे त्याचं द्वार हे पश्चिमेकडे आहे. खरं म्हणजे कुठेही शंकराचं जे मंदिर असतं त्याचं दार एक तर पूर्वेला असतं किंवा उत्तरेला असतं. पण औंढा नागनाथाचं मंदिर जे आहे त्याचं द्वार पश्चिमेकडे आहे. ही त्यांच्या आख्यायिकेचाच हा भाग आहे. तर असे हे नामदेव ज्यांच्या स्मृतीला आज आपण वंदन करूया. धन्यवाद. वा, छान झालं. छान, छान. छान पद्धतीने मस्त झालं. चांगली झाली. संत नामदेवांच्या स्मृतीला अभिवादन. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. हा अरविंदराव करा. माझं सर्वांना नमस्कार. मी आज तुम्हाला झेंडा आजीबद्दल एक माहिती सांगणार आहे. त्यांच्याबद्दल गेल्या वर्षीच्या पुरामुळे कोल्हापूर व सांगलीला पुराचा जबरदस्त फटका बसला. त्यात माझे मित्र श्री पाटील यांचे संपूर्ण घर पाण्याखाली गेले. त्यांचे घरातील सामान, कपडे, बँकेची पासबुके, त्यांनी मुलांसाठी घेतले नवीन लॅपटॉप, सगळे काही पाण्यात वाहून गेले. पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न होता. काहीच वाचवता आले नाही म्हणून तो हतबल झाला होता. परंतु आम्ही सर्व मित्रमंडळीने त्याला मदतीचा हात पुढे केला व त्याचे बस्तान बसवित असताना त्याने त्याच्या शेजारी राहत असलेल्या झेंडा आजीबद्दल सत्य परिस्थिती आम्हाला सांगितली. तर त्या झेंडा आजीचं जे नवरा होता तो मिलिटरीमध्ये होता. तो आणीबाणीच्या काळामध्ये त्याचे पोस्टिंग दिल्लीला झाले होते. तो दिल्लीला गेला, तो पुन्हा परत आलाच नाही. नंतर 4 वर्षांनी त्याच्या मृत्यूची तार घरी आली. परंतु ती त्यांची बायको ते मान्य करेच ना. लोकांनी तिला समजवले की तो युद्धामध्ये वीरगतीला गेला. तिला नवऱ्याची पेन्शन येत होती. लोकांनी ती लोकांच्या घरची कामे करायची आणि आपला नवरा आज जेवायला नक्की येईल या आशेने ती 2 लोकांचा स्वयंपाक करायची. स्वयंपाक उरायचा, मग रोज कोणा एकाला खाऊ घालायची. ती अनाथ होती. असे असतानाही तिच्या नवऱ्याने तिच्याशी लग्न केले म्हणून तिला तिच्या नवऱ्याचे अनंत उपकार वाटत होते. ज्या दिवशी नवऱ्याची पेन्शन मिळाली त्या दिवसापासून तिने देवघरातले सर्व देव काढून टाकले आणि त्या जागी तिने तिरंगा ध्वज लावला. ती त्याची रोज पूजा करायची. तिचा असा विश्वास होता की एक ना एक दिवस आपला नवरा परत येईल. आता किमान 40 वर्ष झाली असतील ती नवऱ्याची वाट पाहत तिरंगाची पूजा करीत असे. आम्हालाही तिचा खूप आदर वाटतो. संपूर्ण गल्ली तिला स्वतःचा आजीसारखी सांभाळते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ही दिवाळीसारखी साजरी करते. घराला संपूर्ण लाइटिंग करते. लोकांना गोडधोडाचे जेवण खायला घालते. तिची देशभक्ती बघून सर्व लोकांना आजीचे कौतुक वाटते. पुराच्या पाण्यात घर संपूर्ण तिचे वाहून गेले होते. त्यावेळेला सुरक्षा जवान तिला वाचवण्यासाठी तिच्या घरी गेले. तेव्हा ती म्हणाली की प्रथम माझ्या देवघरातला झेंडा आधी आणा, नंतरच मी बाहेर तुमच्या बरोबर सुरक्षित येते. पण तो देवघरामध्ये जाण्याची परिस्थिती तशी नव्हती. जवानांना तिथपर्यंत जाणे फारच कठीण होते. ते सारखे म्हणत होते की मी पाण्यात वाहून गेले तरी चालेल, पण तिरंगा माझ्या जवळ असावा, म्हणजे माझा नवरा माझ्या सोबत आहे असे मला वाटते. शेवटी तिचा हट्ट पाहून सुरक्षा जवानांनी तिचा झेंडा आणून दिल्यावर ती पाण्यातून बाहेर निघायला तयार झाली. दुर्दैव असे की पाण्याचा प्रवाह इतका जोरात आला एक लोंढा की तिच्या हातून तो झेंडा निसटला आणि तो निसटल्यानंतर ती कोणालाही न जुमानता झेंड्याच्या मागे गेली. पाण्याच्या लोंढाबरोबर ती कुठे गेली ती कळायला मार्ग नव्हता. खूप शोधूनही ती सापडली नाही. 2 दिवसाने तिचे प्रेत मिळाले तेव्हा तिच्या हातामध्ये झेंडा होता. शेवटपर्यंत तिची व झेंड्याची ताटातूट झाली नाही. याचे लोकांना अप्रूप वाटते. सगळी गल्ली तिच्यासाठी रडली. दुसरं म्हणजे तिच्या घरातले सर्व सामान वाहून गेले होते, परंतु ते त्यांना एक संदूक सापडली. ती त्या लोकांनी सर्व लोकांसमक्ष उघडली.
त्यात फक्त सर्व पत्रे होती. ती पत्रे तिने भारतभूमीला लिहिली होती की त्यात एकच मजकूर होता, भारतभूमी तुझ्याकडे सोपवलेल्या जवानांची काळजी घे. नमस्कार. वा 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 अरविंद शेठ, छान झालं हे सादरीकरण. हा? छान झालं, छान. खूप सुंदर, छान, छान. छान झालं. समोर अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा अनामिकाताई, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. आज मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे सद्भावनेची लागण. आपण एखाद्या रोगाची लागण म्हणतो, म्हणजे कॉन्टिन्युअस डिसीज म्हणतो, तशी सद्भावनेची लागण हे शीर्षक आहे. एक छोटीशी गोष्ट आहे. 35 वर्षाचा एक तरुण असतो. तो रोज एका हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये जाऊन जवळ उभे असलेल्या 5 भिकाऱ्यांचं टिफिन म्हणजे जेवण बांधून देतो, बिल भरतो आणि निघून जातो. असं बरेच दिवस चालू असतो. एक दिवस त्या हॉटेल मालकाने त्याला विचारलं, अरे तू असं का करतोस? तर तो म्हणाला की माझे वडील नेहमी म्हणायचे की दुसऱ्यांना जर आपण जेवायला घातल्यानंतर जर आपण जेवलो ना, तर ते जेवणांना प्रसाद बनतो आणि ते खूप गोड लागतं. आणि आता ते वडील माझे हयात नाहीयेत असं तो म्हणाला, पण त्यांचं हे नेक काम मी चालू ठेवलंय आणि मला ह्याच्यामध्ये खूप आनंद होत आहे. हा तरुण त्या हॉटेलमध्ये रोज यायचा, 5 भिकाऱ्यांना जेवण द्यायचा, बिल भरायचा आणि गपचूप निघून जायचा, कोणाशी काही बोलायचं नाही. हळूहळू त्या तरुणाची सगळ्या भिकाऱ्यांना अशी ओळख झालेली होती. हॉटेलमध्ये पण त्याला ओळखू लागला होता. पण एक दिवस असं झालं की तो माणूस आलाच नाही. काही भिकारी त्याची वाट बघून निघून गेले. दुसऱ्या दिवशी पण तो नाही आला, तिसऱ्या दिवशी पण नाही आणि चौथ्या दिवशी पण नाही. मग असं वाटलं, अरे असं काय झालं? मग एक दिवस असं झालं की एक भिकारी त्या हॉटेलमध्ये आला आणि त्याने फक्त एकाच माणसाचं जेवण पॅक केलं आणि जवळ एक गरीब असा भिकारी असा उभा होता, त्याला ते जेवण दिलं आणि तोही निघून गेला. हॉटेल मालक हे सगळं बघत होता. त्यांनी विचारलं, हे असं काय आहे? तर तो म्हणाला, अहो साहेब, तो जो तरुण येत होता ना, त्या तरुणाचं आकस्मिक निधन झालं आहे, हे आम्हाला कळलं. पण आता आम्ही सगळे भिकारी मिळून आम्हाला रोज जे काय भीकमध्ये पैसे मिळतात, त्या पैशांमधून आम्ही एक टिफिन फक्त खरेदी करू शकतो आणि फक्त एकच भिकाऱ्यांना आपण ते जेवण देऊ शकतो, म्हणून आम्ही ते सत्कार्य करतो. मग तो म्हणतो, तुम्ही असं का करता? तर तो म्हणतो, त्या तरुणाला आम्ही श्रद्धांजली वाहत असं आम्ही त्याचं नेक काम आम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे. हे ऐकून त्या हॉटेल मालक म्हणाला, असं का? तर तो म्हणतो, आजपासून मी पण तुमच्या या नेक कामाला मदत करणार आहे. तर हॉटेल मालक म्हणाला की तुमचं जे हे नेक काम आहे, त्या नेक कामाचा जो दिवा तुम्ही तेवत ठेवलेला आहे ना, त्या दिव्यामध्ये मी सुद्धा रोज माझ्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी मी मदत करून त्या दिवामध्ये मी सतत तेल पुरवत राहणार आहे. आणि आपण हा सद्भावनेचा जो दिवा आहे तो आपण तेवत ठेवायचा आहे. आता तुम्ही ह्याचे पैसे खर्च नाही केले तरी चालेल, मी हे मॅनेज करेन. तेव्हा तो भिकारी म्हणाला, नाही साहेब, आम्हाला पण त्या तरुणाची आठवण म्हणून हे सद्भावनेचं म्हणजे सत्कार्य करायचं आहे आणि आम्ही सामाजिक किंवा समाजसेवा किंवा लोकसेवा हे सगळं करण्यासाठी आम्ही तर खूप गरीब आहोत, आम्हाला एवढंच झेपतं, पण आम्ही ते करणार मात्र नक्की. तर तो म्हणाला की मी सुद्धा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी 5 भिकाऱ्यांना मी जेवण देईन आणि मी हे नेक काम चालू करीन. तर आणि ह्या जगात, या संसारात कित्येक रोगाची आपल्याला लागण होत असते. त्या रोगाची लागण झाली की आपलं शरीर, मन खराब होतं किंवा बिघडतं, कधी कधी माणसाचं जीवन सुद्धा संपतं. तसंच पण जर एखाद्या चांगल्या कामाची, एखाद्या सद्भावनेची जर लागण झाली, आपण ह्याला लागणच म्हणू शकतो, कारण आपण त्याची प्रेरणा घेतली म्हणजे आपण ते स्वीकारलं. पण ही जी लागण आहे ना, ती लागण आपल्या मनाला, शरीराला उभारी देते, आनंद देते आणि समाधान देते. जर कोणी ही अशी जर सद्भावनेची लागण जो कोणी लावून घेत नसेल, तर त्याचा हा जन्म व्यर्थ गेलाच समजावा. धन्यवाद. वा वा वा, छान छान हो, छान. छान, त्याच्यातून प्रेरणादायक झालं. प्रेरणादायी आहे. छान, छान. मस्त.
आपल्या समोर अनुसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. हा अनुसुयाताई. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. आनंदवनीचे आनंद यात्री यामध्ये आजच्या आनंद यात्रींचे नाव आहे कार्यकर्त्यांचे श्री दीपक शिव. श्री दीपक शिव असं त्यांचं नाव आहे. तर मी एकदा भारती वहिनींच्या दवाखान्यामध्ये गप्पा गोष्टी करत बसले होते, म्हणजे भारती आमटेंच्या. तेव्हा त्या म्हणाल्या की दीपक म्हणजे आई वडिलांच्या पोटी जन्मलेला हिरा आहे बरं, असं त्या म्हणाल्या होत्या. तेव्हा त्या ह्या हिऱ्याला परिस्थितीने कसे पैलू पाडले असतील हे जाणून घेण्यासाठी मी पत्ता शोधत श्री दीपक शिव यांच्या घरी गेले. चहा पाणी झाल्यावर त्यांना म्हटलं, सर तुमच्या या यशस्वी जीवनाविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे, वेळ आहे का तुम्हाला? ते म्हणाले, हो हो, 4 वाजता आपण लायब्ररीत भेटूया. लायब्ररीत बसल्यानंतर खिडकीतून थोड्या अंतरावरील शाळेकडे पाहत ते म्हणाले, ती पहा माझी शाळा, आनंदवन मूक बधीर विद्यालय. तिथं मी गेली 27 वर्ष ज्ञानदानाचं काम करतोय. माझे वडील काशीनाथ गुंडाप्पा शिव हे कुष्ठरुग्ण म्हणून 1957च्या डिसेंबर महिन्यात येथे आले. तसेच माझी आई गंगाबाई 1960च्या दरम्यान औषधोपचारासाठी आनंदवनात आली. दोघांना कन्नड हिंदी भाषा येतच होत्या. पुढे ते मराठी भाषाही शिकले. शिवाय दोघे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील असल्यामुळे 1962 मध्ये श्रद्धेय बाबा व साधनाताई यांच्या अनुमतीने ते विवाहबद्ध झाले. श्रद्धेय बाबांच्या औषधोपचारामुळे आणि प्रेमाच्या सिंचनामुळे आई बाबा लवकरच बरे झाले. किंबहुना कुणाच्याही लक्षात येणार नाही इतका नगण्य कुष्ठरोग त्यांना जडला होता. ते बरे झाले असले तरी समाज काही त्यांना आपले म्हणत नव्हता आणि हा तिरस्कार त्यांना सहन होत नव्हता. परत जाऊन काय करायचे? आनंदवनातच रोजी कमवून सन्मानाने जगता येत होते असं त्यांनी ठरवलं आणि मग आनंदवनातच ते काम करू लागले. एकदा काय झालं, आनंदवनात पाहुण्यांची सतत खूप वर्दळ असायची. त्यामुळे त्यांना पाहुण्यांना चहा कॉफी सरबत देणं, जेवण वाढणं ही मी कामं तिथं लहानपणी करायचो. जणू काही प्रत्येक पाहुणा आमचाच. मित्र मेळावे भरायचे तर त्यात मोठे मोठे साहित्यिक, कलावंत, नामवंत गायक, विचारवंत यांचा सहभाग असायचा. तेव्हाची ती करमणूक व विचारधनांची गाठोडी जीवनभर पुरून उरणारी अशीच ठरली आहेत बरं. बाबा आणि पाहुण्यांच्यात रंगलेल्या गप्पा टप्पा, बहुमूल्य विचारांची देवाणघेवाण यांचे पडसाद नक्कीच माझ्या मनावर कोरले गेलेले आहेत. मित्र मेळाव्यात काय नसायचं? थोर सारस्वतांच्या आणि रसिकांच्या स्नेहभेटीचा तो महासोहळाच असायचा. आनंदवनाची दिवाळी, दसरा, ख्रिसमस जणू सर्व जणांची एकत्र मेजवानीच. कित्येकांची हृदये ओथंबून यायची. दुःखितांचे अश्रू टिपणारे हात काही क्षणासाठी विरघळून जायचे. श्रद्धेय बाबांच्या आव्हानात्मक भाषणाने सारे व्यासपीठ हादरून जायचे. मित्र मेळाव्याची सांगता बाबांच्या कवितेने व्हायची. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवाना वेळ नाही, दुःख उधळायास आता आसवाना वेळ नाही. या कवितेच्या ओळी प्रत्येकाच्या अंतःकरणाला भिडायच्या. माणसाच्या मनाचा ठाव घेणारी ही कविता इतकी सुंदर असू शकते हे मला त्यावेळी कळायचेही, पण अपरिपक्व अवस्थेत लिहिणे मला जमायचे नाही. नंतर मात्र अत्यंत समृद्ध, विलक्षण, तेजस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा वारसा मलाही लाभला आणि मग 1999 मध्ये महाराष्ट्रातील अग्रणी साहित्यिक प्राध्यापक राम शेवाळकर यांच्या प्रस्तावनेसह माझा पहिला काव्यसंग्रह अंतरंग हा सोमनाथच्या छावणीत प्रकाशित झाला. या पुढील भाग पुढच्या वेळी. नमस्कार. वा वा. अनुसुयाताई खूप छान. अनुसुताई खूप छान झालं. खूप छान, खूप नवीन छान. माहिती. मस्त मस्त.
थँक्यू. मस्त झालं, करून मस्त. माणसांची कहाणी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला मिळते. हो. वेगवेगळ्या क्षेत्रातलं कर्तृत्व फार महत्वाचं असतं. हॅलो, आज अपर्णाताईंनी तर एक नवीन विषयाला हात घातला, त्या म्हणजे वाचस्पती या महर्षींबद्दल. त्यांची आई वत्सलाताई. प्रत्येक आईला वाटत असतं की मुलाचं लग्न व्हावं आणि त्याचा संसार व्हावा आणि आपल्यालाही त्याची पुढे साथ मिळावी. त्याप्रमाणे एका मुलीचा विषय आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाकडे विषय केला, पण मुलगा म्हणाला की मला ब्रह्मसूत्रांवर ग्रंथ लिहायचा आहे आणि मी एकदा ग्रंथ लिहिण्याच्या कामात गुंतलो की मला गृहस्थाश्रम करता येणार नाही, त्यामुळे हा विषय नको. परंतु ज्या मुलीच्या बाबतीत विचारणा झाली होती तिला प्रश्न पडला की आपल्याला का नाकारलं, आणि हा विषय तिला सांगितल्यानंतर ती म्हणाली मी यांच्याशीच लग्न करणार. हे सगळं विधिलिखित असतं. आणि ती मुलगी लग्न होऊन आली, नाव भामती. आणि आई थकल्यानंतर ती मुलगी आपल्या नवऱ्याची व्यवस्थित सेवा करत होती. असं अनेक वर्ष गेल्यानंतर ग्रंथ पुरा झाला तेव्हा वाचस्पतीने आपल्या घरात डोकावून बघितलं तर किचन मध्ये एक वृद्ध स्त्री होती, ओळखीची वाटत होती. मग त्यांनी एका चकचकीत भांड्यात स्वतःला पाहिलं तेव्हा त्याला कळलं की मी पण वृद्ध झालोय आणि ती जी मला समोर वृद्ध स्त्री दिसते ती माझी बायको आहे भामती. पण आपल्या आईच्या आणि नंतर पत्नीच्या सेवेमधूनच हा ग्रंथ तयार झाला याची जाणीव ठेवून त्यांनी त्या ग्रंथाचं नाव भामती लिहिलं आणि भामती वेदांत विद्यालय आजही अस्तित्वात आहे, अशी छान माहिती अपर्णाताईंनी दिली. अपर्णाताई खूप खूप धन्यवाद. डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी एक खूप छान मेरी आर्मस्ट्रॉंग यांची गोष्ट सांगितली आणि 85व्या वर्षी सुद्धा त्यांनी स्काय ड्रायव्हिंग केलं, त्याचा आनंद कसा लुटला, त्यांची जिद्द आणि त्यांचे जे आत्मविश्वास आणि आत्मकांक्षा जी होती ती त्यांनी कशी पूर्ण केली याची एक जिद्दी मेरी आर्मस्ट्रॉंगची गोष्ट तुम्ही सांगितली. ती खरी वैज्ञानिक आणि खूप छान बौद्धिक होती आणि तशी ते हलकी फुलकी अशी दासांचे सुद्धा तुम्ही एक जोक म्हणूया किंवा थोडीशी माहिती म्हणूया की डासांचं सुद्धा एकत्र जमले असताना जे माणसांना चावल्यावर त्यांना रक्त त्या माणसांचं कसं लागलं, खारट लागलं, गोड लागलं आणि एका माणसाचं तर रक्त प्याल्यावर त्याला खूपच बरं वाटलं, सर्वस्वाचा विसर पडल्यासारखा वाटला. त्यांच्यात दासात जे ज्ञानी होते त्यांनी सांगितलं की हे खारट आहे, आपण माणसांपासून दूर जाऊया, गोड आहे रक्त तर तुला सुद्धा मधुमेह होईल आणि व्यसनी माणसांचं हे रक्त आहे आणि सर्वस्वाचा जो तुला विसर होतो ते हे व्यसनी माणसांचं रक्त आहे. म्हणजे माणसांचं रक्त, त्यांचे प्रकार हे डासांनी सुद्धा किती चांगल्या प्रकारे आपापसात सांगितले, माहिती सांगितली, हे तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. भारतीताईंची तर श्रीकृष्ण लीला अगाधच आहे, त्या सांगतात ती खूप छान. आणि मथुरेला श्रीकृष्ण चाललेला आहे आणि त्यावेळेला यमुने स्नानाला जेव्हा अक्रूर जातो त्यावेळेला तिथे त्यांनी पाहिलेलं ते दृश्य, मग तो कृष्णाला वंदन करतो आणि त्याचे अश्रू वाहत, डोळ्यातून घळघळ अश्रू वाहतात. तर सज्जनांना आणि दुष्टांना, सज्जनांना मथुरेत आलेला कृष्ण बघून आनंद वाटतो आणि दुष्टांना त्याची भीती वाटायला लागते. म्हणजे एकाच व्यक्तीचे हे दोन स्वभाव आपल्याला इथे जाणवतात. आणि गोकुळात मात्र दुःखी वातावरण सगळं असतं तरी सुद्धा गवळणी कृष्णाच्या आठवणी काढून रमवायचा प्रयत्न करतात आणि धोबीचा कसा वध केला आणि हाती चंदनाची उटी घेऊन जी कुरूप स्त्री आली होती ती जेव्हा कृष्णाच्या पाया पडते त्यावेळेला त्याचं रूप पालटून तिला रूपवान करतो. हे सगळी माहिती तुम्ही खूप छान सांगितली. तुमच्या या माहितीबद्दल तुमचे आभार.
नीता उपासने एक वेगळाच प्रकार, मंत्राचे महत्व, मंत्र ज्यांच्या मनाने आपल्याला त्यांनी काही मंत्र आपले कुठले कुठले आहेत त्या मंत्रांची नावही सांगितली आणि मंत्रामुळे आपल्या मनाचं सामर्थ्य वाढतं 4 पटीने वगैरे त्यांनी अधिक खूप छान सांगितलं. अधिक वैभवशाली आपण होतो गायत्री मंत्राने आणि गायत्री मंत्रांचा संबंध सूर्याशी आहे हेही तुम्ही सांगितलं आणि त्याच्यामुळे दिव्य ज्ञान दृष्टी प्राप्त होते. अग्नी सुद्धा निस्तेज होतो आणि पापातून कसं मुक्त होता येतं आणि रवींद्रनाथ टागोर आणि आपले विवेकानंद यांची या गायत्री मंत्राविषयीच काय म्हणणं आहे तेही तुम्ही सांगितलं आणि मौनात राहून शांत वातावरणात हे केल्याने जे काय फायदे होतात तेही तुम्ही सांगितले. तुमच्या या ज्ञानाबद्दल तुम्हाला धन्यवाद. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं. वैशाली फडणीसांनी गुरु महिमा सांगितला. खरं तर त्यांची खूप छान गोड अशी मुद्रा म्हणजे स्वभाव गोड मुद्रा अशी शांत आणि छान बघूनच खरं सांगायचं तर तुम्हालाच गुरु करावं असं वाटलं की तुमच्यामध्ये एक तेज आहे. आणि तुम्ही जो गुरु महिमा सांगितलात ते नातवंड हे सुद्धा मोबाईल आपल्याला नातवंडाकडून शिकतो म्हणजे तेही गुरुच आहेत आपले. आणि श्रद्धायुक्त भक्ती कशी असते आणि भक्ताचे सामर्थ्य आणि भक्ती आणि भक्तीमुळे कसं आपल्याला ज्ञानामृत मिळतं आणि बाळंभट्ट यांची तुम्ही माहिती सांगितलीत आणि गोंदवलेकर महाराजांमुळे त्यांचं कसं व्यसन सुटलं आणि ते कसे भक्ती मध्ये परत रममाण झाले हेही तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. दत्तात्रय मराठे यांची जी कविता होती ती अतिशय अर्थपूर्ण, पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक भान याची एक ज्वलंत उदाहरण त्यांच्या कवितेतून आपल्याला मिळालं. स्वार्थापुरता प्राण पाहिजे, नको प्रदूषण, होळी, सुंदर पहाट, नितळ पाणी पाहिजे, एकांत, शांत, समृद्धी आणि सर्वमुखी भाकर तुकडा पाहिजे. ही कशी खूप छान अर्थपूर्ण वैचारिक भान, सामाजिक भान असणारी कविता तुम्ही सादर केली. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पुष्पलता देवरे, हिमालय या एका अवाढव्य अशा महान पर्वताची तुम्ही माहिती आम्हाला सांगितली आणि त्याचं विस्तार 5 देशामध्ये पसरलेला आहे. तिथे कुठल्या कुठल्या नद्या उगम पावतात, तिकडचे वातावरण किती सुंदर आहे, निसर्गरम्य आहे आणि महामारी, रोग वगैरे तिथे स्पर्शू शकत नाहीत आणि प्रत्यक्ष देवाचंच तिथं स्थान आहे. अद्भुत शक्ती, हवेचं महत्व, जीवनावश्यक वस्तू विपुल मिळतात आणि मंदिरं, गुफा, सिद्ध ऋषी मुनी त्यांचं स्थान, अद्भुत गोष्टी आणि दिव्य जडीबुटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महर्षी चरक यांचंही तुम्ही नाव अधोरेखित केलं आणि या सर्व माहितीबद्दल तुमचेही खूप खूप आभार. प्रज्ञा जोशी, संत नामदेव, मला तर संत नामदेवांवर त्यांनी सांगितलं आणि त्यांची विठ्ठल भक्ती आणि कृष्णालाच आपण विठ्ठल मानतो किंवा कृष्णा हाच विठ्ठलाचं रूप आहे असं पण म्हणूया. तर शीख धर्मीयामध्येही नामदेवाला खूप मानाचं स्थान आहे, आपण सगळे जाणतो. तर विठोबा खेचर हे त्यांनी गुरु मानले आणि त्यांना कसं ज्ञानेश्वर मार्गदर्शन करत होते. आणि संत जनाबाई त्यांची भक्त म्हणा ती तर बालपणीची गोष्ट तुम्ही सांगितली की कोरडी पोळी कुत्रा घेऊन जात असताना एका पशुला सुद्धा ती कोरडी पोळी खाऊ नये म्हणून त्याच्या मागे तूप घेऊन धावणारे हे नामदेव. आणि लहानपणी ज्या देवासाठी जो प्रसाद त्या देवाला जे काढून ठेवलेलं होतं त्यांनी नैवेद्य, तर तो देवाने नैवेद्य खाल्लाच पाहिजे या त्याच्या श्रद्धेपायी परमेश्वरांनी सुद्धा तो ग्रहण केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं सामर्थ्य आपल्या नामदेवांचं तुम्ही पण परत एकदा लक्षात आणून दिलं. आणि औंढा नागनाथाचं जेव्हा त्यांना प्रवेश नाकारला त्यावेळेला त्यांनी जेव्हा बाहेर बसून औंढा नागनाथांनाच आव्हान केलं, त्यांचीच आराधना केली, तेव्हा
प्रत्यक्ष शंकरच त्यांच्याकडे तोंड करून उभे राहिले. हे एक भक्तीचं रूप आणि श्रद्धा, आणि हे तुम्ही आम्हाला सांगितलं. तुमच्या या माहितीबद्दल तुमचेही आभार. अरविंद चव्हाण, खर तर ही गोष्ट खूप वाचली होती आणि खूप ती वाचताना खूप वाईट वाटलं होतं की एक आजी सुद्धा किती आपल्या झेंड्यासाठी प्राणपणाला लावून सुद्धा त्या झेंड्याचं रक्षण करते. ती झेंड्यालाच आपला पती मानत होती आणि राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आणि हे जे काही एक अद्भुत रसायन होतं ही झेंडा आजी म्हणजे. आणि देवाच्या स्थानावर देवाचे फोटो सुद्धा बाजूला करून तिथं आपल्या तिरंग्याला त्यांनी मानाचं स्थान दिलं आणि त्याबद्दल त्यांचं खरंच खूप कौतुक आहे. आणि शेवटच्या क्षणी सुद्धा पुरातून त्या वाहून गेल्या तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या हातातला झेंडा सोडला नाही. या महान झेंडे आजींना माझे विनम्र अभिवादन. आणि या खूप एक चांगल्या गोष्टीचं आज तुम्ही जाणीव करून दिलीत आणि खूप छान गोष्ट सांगितलीत. आणि तुमचं एक कौतुक अशासाठी विशेष करायचंय की तुमचे मित्र पाटील हे पुरात त्यांचं घर सगळं वाहून गेलं, सगळं खूप नुकसान झालं. त्यावेळेला तुम्ही सुद्धा त्यांना मदत केली, हेही तुमच्या सामाजिक भान आहे. त्याबद्दल तुम्हालाही वंदन. अनामिका चव्हाण, नेहमीच वेगळा विषय असतो आणि सद्भावना म्हणजे सगळ्यांचा मनातली चांगली भावना आणि त्याची लागण कशी झाली. हॉटेलमध्ये जो तो माणूस 5 जणांना तो 5 भिकाऱ्यांना म्हणणार नाही मी, 5 भुकेल्यांना तो अन्न देत होता आणि ते अन्न देत होता आणि अनेक दिवस ते अन्न हे भुकेलेले सगळे खात होते. आणि ज्या वेळेला त्याचा पत्ता लागला नाही तेव्हा त्याचा शोध घेतला आणि त्याचा मृत्यू झालेला हे कळल्यावर सुद्धा आपल्याला जी काही दिवसभरात जी काही भिक्षा मिळते ती त्यांनी त्याचं एकाला भुकेल्याला अन्न द्यायचं त्यांनी ठरवलं. आणि हे त्यांचं उदारता आणि भावना बघून त्या हॉटेल मालकाचं हे हृदय रवलं आणि त्यांनीही सांगितलं की हा सद्भावनेचा जो नंदादीप आहे तोही मी अखंड तेवत ठेवीन, तुम्ही पैशाची काळजी करू नका. म्हणजे एक चांगल्या वाईटाची लागवड लवकर होते म्हणतो, पण इथे सद्भावनेची, चांगल्या मनाची चांगली लागण सुद्धा सगळ्यांना दिलेली आहे. आणि हे आपण केल्यामुळे मनाला आणि शरीराला खूप आनंद मिळतो. ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही अधोरेखित केली. तुमचेही खूप खूप धन्यवाद. अनसुया कुंभार या त्यांनी दीपक या कार्यकर्त्याबद्दल आपल्याला आज आनंदवनीचा कार्यकर्ता या त्यांच्या पुस्तकातील या कार्यकर्त्याबद्दल आज आम्हाला त्यांनी माहिती सांगितली. आणि सरांनी सांगितलं की 1 महिना त्या जाऊन तिथे राहून आल्या, 3 वेळा त्या आनंदवनला गेलेल्या आहेत. आणि इथे सांगण्यासारखी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा त्या रिटायर झाल्या तेव्हा त्या रिटायर मध्ये जो 1 लाख रुपये त्यांनी आनंदवनला दिलेले आहेत, ही त्यांची सामाजिक बांधिलकी आहे. 1 लाख रुपये त्यांनी आनंदवनला दिले. आणि ते जे काही पुस्तकं लिहितात आणि त्या पुस्तकातून जे काही त्यांना मिळतात पैसे म्हणा, तर ते सुद्धा ते आनंदवनलाच देतात. म्हणजे इदन मम म्हणून ते सगळं आनंदवनलाच देतात. ते आनंदवनच्या खूप मोठ्या एक देणगीदार म्हणून या कार्यकर्त्या, सामाजिक बांधिलकी असणाऱ्या ह्या अनसुयाताई. आणि दीपक यांचे आई वडील कसे आश्रमात ते दोघे कसे आले आणि त्यांचं लग्न बाबांनी कसं लावून दिलं आणि खूप छान रीतीने त्यांचा संसार चालू होता. आणि हा दीपक लहानपणी चहा पाणी आणि सरबत वगैरे आलेल्यांना द्यायचा, काम करायचा. आणि ते काम करता करता जे आपल्या आनंदवनला भेट देतात, स्नेह भेट देतात, त्यांची वैचारिक खजिना, वैचारिक सामर्थ्य त्या लहान दीपकला कळत होतं. आणि त्यातूनच त्याचं आतून एक त्याला ऊर्जा उत्पन्न झाली, माहिती मिळाली. आणि त्यातूनच त्यांनी एक खूप असं छान पुस्तक लिहिलं. आणि 1999ला अंतरंग हा काव्य संग्रह लिहिला. आणि त्याचं खरोखर सौभाग्य म्हणेन मी की राम शेवाळकर सारख्या महान लेखकाची प्रस्तावना त्यांच्या पुस्तकाला मिळाली. आणि बाबांचं अतिशय गाजलेलं शृंखलांचं ते तुम्ही
काव्य सुद्धा आज वाचून दाखवलं आणि खूपच छान रीतीने आणि भावपूर्ण मन ओतून तुम्ही ते सांगितल्यामुळे ते आणखीनच जास्त गोड वाटलं, मनाला भावलं. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. अशा रीतीने आज आपल्या 8 सभासदांनी खूप छान रीतीने सादरीकरण केलं. सगळ्यांचं सादरीकरण खूप छान झालेलं आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.